अक्कलकोट तालुक्यातील 6 गट व 12 गणांसाठी बुधवारी सायंकाळी 6:30 वाजले तरी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। दुपारी 3 पर्यंत जितके उमेदवार तहसील कार्यालयाच्या आवारात होते त्या सर्वांचे अर्ज भरून घेण्यात आले होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तहसील कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी झाली होती। पोलिसांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे शासकीय कर्मचारी, नागरिक आणि पत्रकारांना सुद्धा त्रास झाला। भाजपचे माजी जिल्हा परिषद पक्षनेते आनंद तानवडे यांचे चुलत बंधू प्रवीण तानवडे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वत्र खळबळ उडाली। मंगळवारी गटासाठी 5 आणि गणासाठी 7 जणांनी अशा एकूण 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। अक्कलकोट तालुक्यातील 6 गटासाठी व 12 गणासाठी भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या इच्छुकांनी शेवटच्या दिवशी तहसीलमध्ये प्रचंड गर्दी केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी तहसीलदारांकडे बोट दाखवत तहसील कार्यालयाच्या आचारात पत्रकार आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा आवारात सोडले नसल्याने अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला। अक्कलकोट तालुक्यात प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना यांच्यात मोठा संघर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत होणार असल्याचे संकेत मिळाले। काँग्रेस पक्षाची नगरपालिका निवडणुकीत केविलवाणी अवस्था झाल्याने काँग्रेस पक्ष शिवसेनेशी तडजोड करण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय गोटातून समजते। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी नगरपालिका निवडणुकीसह सोलापूर महानगरपालिकेत विजयाचा ठसा उमटवल्याने अक्कलकोट जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे राजकीय वजन वाढले आहे। यामुळे भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त दिसून येत आहे। आमदार कल्याण शेट्टी यांची होमपिच असणारे चप्पळगाव जिल्हा परिषद गट आणि राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत असलेल्या वागदरी जिल्हा परिषद गट येथील भाजप उमेदवारीवरून मोठा संघर्ष भाजप अंतर्गत दिसून आला। वागदरी जिल्हा परिषद गटात तानवडे परिवारात भाजपची उमेदवारी न मिळाल्याने तानवडे परिवारातील प्रवीण तानवडे यांनी बंडाचा झेंडा उभारून शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केल्याने जोरदार चर्चा आहे। प्रवीण तानवडे हे भाजपचे माजी जिल्हा परिषद पक्षनेते आनंद तानवडे यांचे चुलत बंधू आहेत। भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे आणि त्यांचे काकाश्री माजी सरपंच बसवराज तानवडे हे कोणती भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी जिल्हा परिषद गटातून एकूण 70 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर पंचायत समिती गणातून 106 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारी दाखल करण्यात आली होती। त्यासाठी भली मोठी रांग लागली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 176 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। तहसील कार्यालयात भाजप, काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। बुधवारी शेवटच्या दिवशी अक्कलकोट तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यामध्ये चप्पळगाव गटातून 4, वागदरी गटातून 13, जेऊर गटातून 19, मंगरुळ गटातून 12, नागणसूर गटातून 8, सलगर गटातून 14 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर पंचायत समिती गणातून चप्पळगाव 8, कुरनूर 9, वागदरी 14, शिरवळ 9, दहिटणे 8, जेऊर 6, सुलेर जबळगे 10, मंगरुळ 5, नागणसूर 5, तोळनूर 6, सलगर 17, मुगळी 8 असे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी चप्पळगाव जिल्हा परिषद गटातून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी, चप्पळगाव गणातून सागर कल्याण शेट्टी, वागदरी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून प्रवीण दत्तात्रय तानवडे, कुरनूर गणातून भाजपतर्फे विनोद मोरे, जेऊर पंचायत समिती गणातून काँग्रेसतर्फे श्रुती काशीनाथ पाटील, वागदरी जिल्हा परिषद गटातून भाजपतर्फे राजश्री शेळके आदींसह विविध उमेदवारांनी अर्ज दाखल केले। तहसील कार्यालयात रात्री 9 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। मी अक्कलकोट तहसीलदार कार्यालयासमोर आहे। आज 21 तारीख आहे आणि सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत फार्म भरण्याचे काम सुरू होते। परंतु या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या समोर नागरिकांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे। सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत फार्म भरण्याचे काम सुरू होते, मात्र आता 4 वाजत आले। आतापर्यंत अजून पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुठलेही आत नागरिकांना सोडण्यात येत नाही आणि या ठिकाणी आपण पाहताय कार्यकर्त्यांची मोठी सुद्धा गर्दी झालेली दिसून येत आहे।